जालना में पत्रकारों से बातचीत करते हुए मनोज जरांगे पाटिल ने गंभीर आरोप लगाए हैं कि उन्होंने कहा कि पूरा यह मामला सच है और उनके खिलाफ हत्या की साजिश रची जा रही थी। जरांगे पाटिल ने दावा किया है कि यह घातक धनराज मुंडे द्वारा किया गया है और उन्होंने आरोप लगाया कि घटना के तुरंत बाद मुंडे अजित पवार से मिलने और उनके आग्रह किए कि बने इस मामले की जांच से जुड़ने के बाद उनसे बात करेंगे। जरांगे पाटिल ने सरकार पर गंभीर सवाल उठाते हुए कहा है कि अब उनका सरकार से सीधा विश्वास उठ गया है। ती घटना सत्य आहे की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता, परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे, त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकेल, कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे। मी सगळ्याचे पाठ पुरविणार आहे आणि असले हिजडे चाळे करणाराला तर मोजतच नाही। मी पुढं जेवणातून औषध घाल, पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण, यांचे तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे, कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत। परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली, कारण ती सत्य आहे। त्यांनी जणू अजित पवाराला सांगितलंय की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा, मला टाळा शब्द वापरला, टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला साथ अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली। हो, मला साथ द्या, मी याच्यानंतर करणार नाही। असता मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील, लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे, कारण तो 5-7 दिवस 7-8 10-12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे, तो आता फरारच आहे त्या दिवसापासून। हेच कुठानं करत होता ते फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन, कारण ते माझ्या लोकाला, मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो, जात म्हणत नाही। त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही, कारण तू काही कुठाने करणार रोज, ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो, ओबीसीला मध्ये घेऊन पडतो, त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला। आता माझ्या लोकाला मारते, मराठी मला वाचवा, दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार, त्या अजित पवाराच्या, आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार, की तो आमचा गरिबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार, हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो, म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतायत। हो, वापर, मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडून आणतोय, ती लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या, आणि सरकार त्याला क्लीन चिट देते। हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय तो, देवेंद्र फडणवीसला सुद्धा। मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून, तुम्ही असे लोक सोडणार? संतोष भैयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भैयाचा, त्यातून तुम्ही सोडलं, महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं, ते बापू आंधळेच्या प्रकरणात घेऊचे, सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो, तुम्ही सोडून देणार। आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं, त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे, अशी तिची पद्धत आहे। आणि म्हणाल ते त्यांचे जग, बेट्या मुंड्या तू माझ्या नाद लागलेला, आता एवढं ध्यानात ठेव, तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस, तू ध्यानात ठेव एवढं, तू लय वाईट काम केलेलं आहे। आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय, चौकशीतून 100% क्लीन चिट दिली, कारण हे 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता, तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव, आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं, त्यांनी केलं। आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला, इतकं नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी। एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागले गरीबाचा, तर सरकारचं काम असतं, सरकारची जबाबदारी असती, फडणवीसांची जबाबदारी असती, अजित पवारची जबाबदारी असती, की आपण ते न्यायालाच लावायचं, कडीलाच लावायचं, हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं। गरीबाचे लेकरं तेव्हा मारायला निघालाय आणि तुम्ही त्याला वाचविता, तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून, म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला। आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पांनी सांगितलं जणू 24 तारखेला पूजा कर वैद्यनाथाची, आणि लाग प्रचाराला, हे पण सांगितलं जणू। मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं, अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं। फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका,
म्हणजे तशी आम्ही तुम्हाला तुम्हाला शंका यायला फडणवीस हो शंका का नाही ना शंका का नाही ना हे बघा जर त्यांनी अजित पवारला आणि फडणवीसला त्या धन्या मुंड्यांनी सांगितलं असलं तर किती वाईट गोष्ट आहे. एक गरीबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला, जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार, इतकं जर वाईट कृत्य करणार असला तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही. तुम्ही कसं वाचवता त्याला? त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता? याच्यात कुणीच राजकारण करू नये. याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे. आरोपीला वकील कोण आहेत बघा. हा बरं तुम्ही काय येड्यात काढता आम्हाला? मुख्यमंत्री मी काय सांगतो, मी जसा जे आर काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या अजितदादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधी खरं काम करतो, मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला, तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं, त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं, त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाहीत? आणि मराठ्यानं माझा हात जोडून आव्हान आहे, तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो, मी याची पाठ करू येतो कशी पुरवायची. बरं कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबाला एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यापासून बोललोच नाही.